हॅलो एवरीवन अँड गुड मॉर्निंग. सो आयजूय खूब पावस असल्या कारणान सगळ्या कडेन फक्त उदक उदक आणि हिरवेगार दिसता. सो आयज एक दूध पॅकेट म्हाजें पाड जाल्ल्या कारणान बेश्टें उडोवन दिवपाचें पडटा म्हणून त्याची लसी केली. बेश्टी शुगर आणि वेलची घालून मिक्सराक ब्लेंड करून घेतली. सो आयज तुमकां हांव दाखोवपाक सोदतां किचनान हांव थोडेशे जे चेंजीस केले आणि थोडी जी संवय आसता ती आमकांच बरी आसता. सपोज आमी केले जाल्यार किचन आमचें क्लीन एंड नीट दिसता. सो तेंच आतां आमी पळोवया. माझी आई सदांच म्हणटाली, हात फिरे तिथे लक्ष्मी ठरे. अशात ह्या घरान अन्नपूर्णा वास करता. सो वन बाय वन आमी पळोवया. आयज हांवें थोडेशेच दाखयले, चड कांय ना, बट वन बाय वन स्टेप बाय स्टेप पळोवया हांवें आयज कितें चेंजीस केले आणि कशें नीट एंड क्लीन म्हाजें किचन दवरलें तें. प्रत्येकांच्या घरी असलो हो डबो आसतात. थोडे लोक ताका मसाल्याक यूज करता आणि थोडे जे आसा ते स्पायसीस दवरपाक यूज करता. सद्दां यूज केल्ल्या कारणान स्पायसीस वा मसाले भितन पडल्या कारणान आमकां सद्दां ते क्लीन करचें पडटा. बट हेतून आमी एक उपाय काडया की एक वेस्ट पेपर म्हटल्यार भुरग्यांच्या बुकांतलो जो वेस्ट पेपर बरयल्ले आसा तो आमी घेवंक शकता आणि भितन असो मांडून ते सगळे जे डबे आसा ल्हान ल्हानशे डबे ते आमी घालून दवरपाचे. हेणे कितें जाता, जेन्ना बीन आमी हो मसाल्याचो डबो किंवा हो स्पायसीस डबो आमी यूज करता तेन्ना जेन्ना बीन मसालो किंवा हे स्पायसीस भितन पडल्या कारणान आमी ते डबे काडून पेपर जो आसा तो फक्त झाडून घेवन परतून तो पेपर तसोच मांडूंक शकता. पेपरा येवजी आमी कपडो वा टिश्यू पेपरूय यूज करूंक शकता. हेतून बरेच कितें ऑप्शन आसा, तुमकां जाय तशें यूज करा तुमी. अशी ही टिप्स फॉलो करतकूच आमचो डबोय क्लीन रावतलो आणि आमचें कामूय वाडचें ना. दुसरी टीप म्हटल्यार आमच्या घरान जी आमी कितली किंवा तुपाचो डबो नाजाल्यार तेलाचो डबो जो आमी डेली बेजिसाक यूज करता ताणें कितें जाता, पयली जी बेज आसता ताका तेल लागलेलें आसता आणि तेंच तेल आमच्या किचनाच्या ओट्याक लागता. सो ताका उपाय म्हटल्यार तेज्या सायजी प्रमाणे आमी एक प्लेट किंवा प्लास्टीक डब्याचें धाकण जें आसता तें आमी यूज करूं येता. सो ही टिप्स फॉलो करतकूच तेलाचे जे बॉटल्स आसा तेजें तेल आमच्या किचनाच्या ओट्याक लागना आणि आमचो किचन ओटो बीन क्लीन उरता. तिसरी टीप म्हटल्यार आमी जेन्ना कांदे बटाट किंवा लसूण बीन यूज करता तेन्ना कांदे लसणूची सालां बीन आसता ती सकयल अशी पडटा आणि आमचो किचन क्लीन दिसना. सो ताका कितें करपाचें म्हटल्यार ही अशी मोकळी बास्केट मेळटा किंवा मार्केटान जाळीचे स्टीलचे स्टँडूय मेळटा. 3 बेज आसता ते आमी घेता. बट तातूंतल्यानूय कांद्याची सालां किंवा लसणीची सालां सकयल पडटा. सो ताका उपाय म्हटल्यार कांदो बटाट किंवा लसूण दवरता आसतना अशो हो न्यूजपेपर मांडून दवरपाचो. अशांनी कितें जाता काय म्हटल्यार जे कितें तेजी सालां आसता ती भितनूच उरता आणि आमचो किचन ओटो बीन क्लीन दिसता. फुडली टिप्स म्हटल्यार जेन्ना बीन आमी कांदो लसूण किंवा टमाट बीन चिरून घेता तेन्ना हेजे जे वेस्ट आसता हेजी जी सालां आसता ती आमी केन्ना केन्ना किचनाच्या ओट्यारूच दवरता. अशें केल्यान कितें जाता, किचनाचो ओटो आमकां परतून क्लीन करचो पडटा. सो एक प्लेट घेतकूच तातूंत आमी तो कचरो मांडून दवरूंक शकता आणि तो कचरो आमी एक फावटी कचऱ्यान उडयतकूच तीच प्लेट आमी यूज करूंक शकता जें कितें आमी चिल्ललें आसा तें भितन दवरपाक. सो कचरो उडयतकूच ही प्लेट जी आमची खाली जाता ती आमी स्वच्छ क्लीन धुवन घेवपाची आणि तीच आमी यूज करपाची परतून. हेणे कितें जाता, आमची आयदनांय धुवपाची वाडना आणि फोडणीक मारपाकूय प्लेट ती यूज करूंक बरी पडटा. ताच्याच बरोबर जे आमी चॉपिंग बोर्ड यूज केले तो बीन तेन्नाचे तेन्ना क्लीन दवरतकूच आयदनां वाडपाची शक्यता खूब कमी आसता. फुडली टीप म्हटल्यार मिक्सराच्या आयदनान जेन्ना बीन आमी ओलें वांटून घेता किंवा खंयची प्युरी बीन वांटून घेता तेन्ना कितें जाता, तें जें वांटण आसता तें आमी सेपरेट आयदनान काडपाचें. एक फावटी आयदनान काडटकूच तेतून जे उरिल्ले प्युरी बीन आसता भितन सकयल्ल्या बेजीन तातूंत इल्लेशें हाफ ग्लास उदक घालून परतून तें मिक्सराक बेश्टें ब्लेंड करून घेवपाचें. हेणे कितें जाता, उरिल्ले जे बेजान प्युरी किंवा ओलें वांटण आसता तें बेजांतल्यान भायर सरता आणि परतून आमकां यूज करूंक मेळटा. फुडली टीप म्हटल्यार जेन्ना बीन आमी मिक्सर यूज करता तेन्ना रोखडे हे ड्राय क्लॉथान आमी पुसून मिक्सर घेवपाचो. हेणे कितें जाता, जें कितें आमी वांटण वाडटा सो तेजें जें उदक आसता किंवा थोडेशें वांटण आसता तें मिक्सराक लागलेलें आसता आणि तें उरतकूच घाण वास येता आणि मिक्सर बीन पाड जावपाची शक्यता आसता. ताका लागून आमी हो कोरडो कपडो घेवन ड्राय वेट क्लॉथ घेवन मातशें पुसून तेन्ना बरो काडपाचो. फुडली टीप म्हटल्यार तांदळाचें उदक. जेन्ना बीन आमी शीत वाळून जेवता वा कुकराक लायता तेन्ना तांदूळ आमी ते धुवनूच यूज करता. सो फर्स्ट उदक जें आमी बीन धुता नळाच्या उदकान, सो उरिल्लें जें उदक आसता तें आमी आमच्या घरान जीं झाडां आसता वा वाज आसता कुंडी आसता तेतून आमी जायतीं शोबेचीं झाडां लायिल्लीं आसता. हें उदक तांकां खूब पौश्टीक आसता. किंवा आमी केन्नाय भाजी बीन चिल्ललें उदक आसता सो ताजें जें न्युट्रिशन्स बीन येता तें आमी उदक आमच्या झाडांक यूज करूं येता. हे उदकान झाडां बीन आमची खूब हेल्दी जाता आणि तांची वाडूय बरी जाता. हे जे रायस वॉटर आसा ते सॉयल जे आमचे माती आसता भितन ती बरी इम्प्रूव जाता आणि भितन जे कितें किडे किंवा पॅट्स बीन आसता
तें मरोन वयता आनी आमची झाडां बरी फ्रेश आनी टवटवीत आनी हेल्दी जाता. आजून एक फुडली संवय म्हटल्यार आमचे जे आमी डबे यूज करता जेवणाच्या टायमाक फोडणीक मारता आसतना किंवा मसाले बीन वांटणान घालता आसतना आमी खंयच्याय हातीन ओल्या हातीन वा खंयच्याय यूज केल्ल्या हातीन आमी त्या डब्यांक हात लायता. हेणें जाता कितें जे बीन आमचे हातींतली जी वलसण आसता ती डब्यांक लागता आनी डबे खूब चिकट अशे दिसता. सो हे डबे आमी तेन्नाच्या तेन्ना हे ड्राय क्लॉथान पुसून घेवपाचे. फुडली टीप म्हटल्यार जेन्ना बीन आमी जेवण करता सो वापरलेली आमची पळी आसता किंवा कायलाटो बीन आसता तो आमी यूज करता आनी अशे शेगडेर बीन केन्ना दवरता. बट हेणें कितें जाता शेगडी बीन आमची परतून घाण दिसता आनी कायलाटो दवरलेलो डाग सुकोन वयता आनी शेगडी क्लीन करपाक खूब टायम लागता आनी आमची कामाय वाडटा. सो शेगडी बीन पुसून घेवची पडटा. हेका आमी कितें करपाचें काय म्हटल्यार अशी एक एक्स्ट्रा प्लेट घेवपाची आनी ती अशी यूज करपाची.